सुरुवात एक गोड पदार्थाने करते, त्यासाठी पाववाटी रवा घ्यायचा, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा घालायचा आहे, अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलं आणि 1 चमचा वेलची पूड घातली, 3 चमचे तुपाचं मोहन करून घातलं आणि अर्धा वाटी दही घालून आपल्याला हे घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटासाठी साईडला ठेवते, तर 1.5 वाटी साखर घेतली आणि त्यामध्ये पाणी घातलं आणि आपल्याला घट्ट असा हा पाक तयार करून घ्यायचा। एक तारी पाक तयार झाला की त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातली आणि हा पाक साईडला ठेवला। रवा देखील छान मुरलेला आहे। आता त्याच्या मी छान पुऱ्या लाटून घेते, तर एक मोठी पोळी लाटून घेतली, एका छोट्या ग्लासने याच्या पुऱ्या कट करून घेतल्या आणि काटा चमच्याने याला अशा प्रकारे छिद्र करून घेतलं, त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातील आणि छान कुरकुरीत होते। तर कुरकुरीत होईपर्यंत मी या सगळ्या पोळ्या तळून घेतल्या आहे आणि आपल्याला आता या पुऱ्या पाकामध्ये फक्त 1 मिनिटासाठी घालून घ्यायच्या आहे। 1 मिनिट पाकामध्ये मुरवून घ्यायच्या आणि प्लेटवरती काढायच्या, वरती कुठलेही ड्रायफ्रूट्सने सजवून घ्यायचे। तर गोड पदार्थ तयार झाला आहे, नक्की हा पदार्थ ट्राय करा। नवीन वर्षाची सुरुवात या पदार्थाने करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।